नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथील पटगिलवार लेआउट व आकांक्षा नगरीच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात. उघड्यावर वाहत असलेल्या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी. भारतनगरच्या मागच्या बाजूला 80 ते 90 मीटर वाहणाऱ्या नालीचे बांधकाम अर्धवट असल्याने याच नाल्यामधून संडासचे आउटलेट, फुटलेल्या टाक्यामधून मल वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने अर्धवट बांधकाम सोडलेल्या बंद नाल्याचे काम पूर्ण करण्याकरिता नागरिकांनी नगर परिषद दिग्रसला सुचविले आहे. वाहत असलेल्या नाल्यामुळे पटगिलवार लेआउट आकांक्षा नगरीचे नागरिक त्रस्त झाले असून परिसरात रोगराई पसरण्याची चिन्हे दिसत आहे. याच नाल्याच्या काठावर त्रिनेत्रा दुर्गोत्सव मंडळाचा दुर्गोत्सव सुद्धा साजरा होत असतो. यामुळे नगर परिषदच्या लोकप्रतिनिधी, आरोग्य सभापती, आरोग्य निरीक्षक यांनी त्वरित दखल घेऊन बंद नाली त्वरित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिग्रस नगर परिषद वार्ड 2 के जो हमारे उम्मीदवार है म्यूनसिपल कॉरपोरेशन से, वो जब यहाँ पे खड़े हुए थे तो उन्होंने आश्वासन दिया था कि हम आपकी छोटी छोटी समस्याओं का ध्यान रखेंगे. तो उनका ध्यान मैं यहाँ पे थोड़ा केंद्रित करना चाहूँगा या खींचना चाहूँगा कि आपने जो आश्वासन दिया था और कहा था कि हम आपकी छोटी छोटी समस्याओं का समाधान करेंगे. अभी ये बारिश की वजह से पीछे पानी का पूरा नहर बन गया है, नाला बन गया है, और जैसे कि आप जानते हो पानी वहाँ पे जब जम जाता है तो मच्छर आ जाते हैं, गंदगी आ जाती है, बीमारियाँ फैलती है. तो उनसे सिर्फ इतनी गुजारिश है कि वो हमारी ये छोटी समस्या की तरफ ध्यान दें और यहाँ पे नाली का बंदोबस्त करें. म्यूनसिपल कॉरपोरेशन से ये विनती है हमारी, ये जो सारे लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं वो यही समस्याओं को सामने लाना चाहते हैं कि पीछे जो नाली का प्रबंध करें, साफ़ सफाई करें, ताकि ये जो गंदगी फैली है, बीमारियाँ फैलने के जो चांसेस है वो पूरे कम हो जाएंगे. धन्यवाद. आम्ही संपूर्ण पटगिलवार आकांक्षा नगरी लेआउटमधील सर्व रहिवासी मागील अनेक वर्षापासून या नाल्याच्या दुर्गंधीचा आणि नाल्याचा इतका लोकांना त्रास आहे की या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठमोठ्या बिमारी होत आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या बिमारींचा त्रस्त होत आहे. जे वृद्ध आहे, जे लहान मुलं आहे, यांनासुद्धा या नाल्याचा त्रास आहे. कारण की या नाल्यामुळे कोणाच्याही सुरक्षितता नाही आहे. जर काही खेळायला गेले नाल्यात पडल आणि काही त्याच्या जीविताला हानी होईल. या नाल्यामुळे इतकी दुर्गंधी परिसरामध्ये फैललेली आहे की या दुर्गंधीमुळे इकडे आजूबाजूच्या नागरिकांना राहणेसुद्धा कठीण झालेले आहे. त्यामुळे या आमची नगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे की प्रत्येक नागरिकाचे एक कर्तव्य असते आणि प्रत्येक नागरिकाचा हक्क असते की आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहिला पाहिजे. हेच आम्हाला यांना सांगायचं आहे की आमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या तुम्ही एक बंदिस्त चांगलं नाली बांधा. कारण की या लेआउटच्या पुढेही पण बांधलेली आहे आणि मागे बांधलेली आहे. फक्त इतकाच भाग पटगिलवार लेआउटचा हा सोडलेला आहे. तर त्यांना नम्र विनंती आहे की बंदिस्त नाली करावी, दोन्ही साईडनी बांधकाम करावं आणि चांगली नाली बांधावी आणि त्यातून पाणी वाहून गेलं पाहिजे. पाणी इथं थांबून राहते. पाणी थांबून राहिल्यामुळे इथं इतकी दुर्गंधी पसरते की या परिसरामध्ये संपूर्ण लोकांना संध्याकाळी इतका त्रास होतो. जर या एरियातून जात असलं तर नुसता दुर्गंधीचा वास सुटतो. त्यामुळे त्यांनी या आमच्या विनंतीकडे पटगिलवार लेआउट आकांक्षा नगरी संपूर्ण नागरिकांच्या विनंतीकडे मान देऊन हे नाली लवकरात लवकर बांधावी आणि स्वच्छ करावी, साफ करावी ही विनंती. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.